नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल कोटामधील सभेत राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऐकायला पाहिजे. काल राहुल गांधी यांनी कुठल्याही पक्षाच्या वर जाऊन म्हणजे काँग्रेस असो भाजप असो याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी डिस्कस केल्या आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की हा प्रश्न काँग्रेसचा किंवा भाजपचा नाही आहे, तर भारताची शिक्षण व्यवस्था आज कुठे जात आहे याचा एक त्यांनी आलेख मांडला. खरं तर राहुल गांधींच्या कोटा इथल्या या सभेला प्रचंड गर्दी होती. ज्याप्रमाणे व्हिडिओ, फोटो बाहेर आलेले आहे, लोकांच्या प्रतिक्रिया बाहेर आलेल्या आहे, त्याच्यावरून लक्षात येते की हे सगळे परीक्षार्थी राहुल गांधी यांचं ऐकायला आलेले होते. काय म्हणाले राहुल गांधी समजून घेऊया. त्याच्यात त्यांनी हे जे तुम्हाला चित्र दिसतं आहे हा एक डॉट म्हणजे एक विद्यार्थी आहे. राहुल गांधी यांनी सांगितलं की भारतामध्ये जेव्हा 3000 विद्यार्थी परीक्षा देतात त्यातला एक विद्यार्थी IAS बनतो. त्यातले 30 असतात जे IITमध्ये नंबर लागतात ज्यांचा, आणि त्याच्यापैकी 180 आहेत की जे डॉक्टर होऊ शकतात. नीटला त्यांचा नंबर लागतो. म्हणजे आता हे जे डॉट आहेत हे एक एक विद्यार्थी आहे. यातले एक IAS झाला, 30 IITमध्ये गेले, 180 डॉक्टर झाले, पण बाकीचे उरले त्यांचं काय? बाकीचे उरलेले आहे 2500 पेक्षा जास्त. त्यांचं काय होतं? त्यांचं काय होतं तर ते मग काहीतरी मोलमजुरी करतात, ओला उबर चालवतात, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. या अशा नोकऱ्या ज्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही आहे. ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी पैसा मिळणार. काही आजारपण आलं, सुट्टी घेता येत नाही. काही मोठ्या काळाचा आराम करावा लागला तर तुम्हाला पैसे मिळत नाही. कोणीतरी कमवतं असलंच पाहिजे. ही सिस्टीम. याच्यानंतर राहुल गांधी यांनी किती पैसे खर्च केले जातात हे सुद्धा दाखवलं. उदाहरणार्थ तिथे आलेले काही विद्यार्थी होते, त्यांनाच त्यांनी विचारले काही गोष्टी की किती राहायला खर्च येतो. काही पालक आले होते, यांनासुद्धा विचारलं. त्या पालकांनी सांगितलं की आम्ही असं असं लोन करतो. एक पालक म्हणाला की मी घरे विकायला तयार आहे हिच्यासाठी. एक ती आकांक्षा चतुर्वेदी, तिच्या वडिलांनी तर 3 लाखाचं कर्ज घेतलं होतं, तिने आत्महत्या केली. तर असं कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर राहुल गांधी यांनी दाखवून दिलं की हे जे नीटचे 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते ना, ह्या 22 लाख विद्यार्थ्यांनी किती खर्च केला माहिती आहे त्या परीक्षेसाठी? त्या खर्चाचं टोटल होते 1,32,000 कोटी. 1,32,000 कोटी फक्त नीटचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी राहणं, पुस्तक, अभ्यास, ट्युशन या सगळ्याला लावत आहे. एवढं सगळं होऊन पण नंबर किती लोकांचा लागणार आहे? फक्त 180. 3000 मधल्या 180. या 22 लाखपैकी 1 लाखसुद्धा सिलेक्ट केले जात नाहीत. मग 21 लाख जे विद्यार्थी उरलेले त्यांचं काय होतं? असं नाही, ते टॅलेंटेड आहेतच ना. अहो कितीतरी मुलं आहेत की ज्यांचे 1-2 मार्कांनी जातं, त्यांच्यात काय टॅलेंट कमी असतं का? जर जागा जास्त असत्या तर त्यांचा नंबर लागला असता. UPSCच्या पण जागा वाढल्या तर त्यांचा नंबर लागेल पटापटा. पण जागा इतक्या कमी असतात, कमी ठेवल्या जातात की खूप मुलं उरतात. आणि एकंदर हा उरलेला भाग म्हणजे भारतावर तुम्ही विचार करा ना, एक भारताचे नागरिक आहेत ते. काय पद्धतीने ते आयुष्य जगणार आहे, काय काम करणार आहे. आणि ही सरकारची जबाबदारी आहे. हे जे 22 लाख विद्यार्थी समजा 1,32,000 कोटी खर्च करतात. हे त्यांनीच सांगितलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं. राहायला किती खर्च येतो, ट्युशनला किती येतो, पुस्तकांना हे ते. राहुल गांधी म्हणाले ही तर सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण शिकवणे, त्यांनी फक्त त्यांनी आपला बुद्धी लावायची आणि अभ्यास करायचा, इतकंच विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे. बाकी सगळा खर्च सरकारने करणं अपेक्षित आहे. कारण जपानमध्ये असं होतं, कोरियामध्ये असं होतं, चायनामध्ये, अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी असं होतं. आणि हा जो विद्यार्थ्यांचा खर्च आहे ना, आपल्या शिक्षण विभागाचं बजेटसुद्धा तेवढं नाही आहे. म्हणजे अख्ख्या भारतात प्री प्रायमरीपासून ते पुढच्या सगळ्या शिक्षणासाठी जेवढा खर्च सरकार करते तो खर्च 1,32,000 कोटी नाही आहे. पण नीटचे विद्यार्थी जे मुठभर 22 लाख आहे त्यांना तेवढा खर्च लागतो आहे. तर त्यांनी दाखवून दिलं की कशाप्रकारे ही सिस्टीम चालते. आता उदाहरणार्थ ते म्हणाले की शाळांची अवस्था इतकी वाईट केली आहे की पूर्वी असं होतं की सरकारी शाळांमधनं पोरी हुशार निघायचे, अभ्यास करायचे, डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर व्हायचे, सरकारी शाळांमधनं शिकलेले. आता त्या शाळांची अवस्था इतकी वाईट केली आहे, शिक्षकांचं हे कमी केलेलं आहे, संख्या कमी केलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे तर विद्यार्थ्यांना तिकडे पाठवलं जात नाही. पालकसुद्धा इन्सिक्युरिटीमुळे प्रायव्हेटमध्येच पाठवतात.
प्रायव्हेट वाढवून ठेवलेले आहेत. मग प्रायव्हेटमध्ये जाऊन पण काय होतं, आता तुमचे पण मुलं मुली प्रायव्हेटमध्ये शिकत असतील समजा शाळेत. असं होतं का की त्यांना बाहेर ट्युशन लावायची गरज नाही? प्रायव्हेट शाळेवाले पण मी पण ऐकलेलं आहे. माझ्या घरचे पण छोटे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये जेव्हा जातात, मीटिंगला गेली होती एका, तर त्यांनी सांगितलं इनडायरेक्टली की तुम्हाला बाहेरून पण क्लास घेण्याची गरज आहे, लावायची गरज आहे. म्हणजे तुम्हाला ट्युशनही लावावं लागते, शाळेमध्ये तुम्ही प्रायव्हेटला पैसे देता, तुमचं सगळं जे आहे अशा प्रकारे पैसा लागत राहतो. तुम्ही शाळेपासून ते मोठे होईपर्यंत पैसा जो आहे तो वसूल केला जात राहतो, एक व्यवस्था वसूल करत राहते. बरं, आता ज्या सगळ्या विद्यार्थ्यांचे पैसा असा वसूल केला गेलेला आहे, त्या सगळ्यांनाच अशा व्यवस्थित नोकऱ्या लागतात का? नाही लागत. नीटच्या 22 लाख विद्यार्थ्यांनी एवढा पैसा खर्च केला, राहिले, शाळा सगळं. UPSCमध्ये पण 10-10 वर्ष राहतात. थोड्या मार्कांनी गेलं असं वाटतं बापांनी कर्ज काढलं, थोडं पुढच्या वर्षी मी अजून थोडं करून बघतो. असं वाटतं घरच्यांनी शेत विकलं ह्या परीक्षांसाठी, मी अजून थोडं करून पाहतो असं वाटतं. पण त्याचं होत नाही असं नाही आहे. जर संख्या वाढली असती तर यांचे सिलेक्शन झाले असते, है ना. वॅकन्सी ज्याला म्हणूया, की किती जागा उपलब्ध आहे, या जागांची संख्या जर वाढली असती तर घेतलं जाईल ना. आता मोठ्या मोठ्या देशातल्या, परवा ती चायनाला एक्झाम झाली म्हणतात, किंवा ती जपानमधली परीक्षा, त्या परीक्षेमध्ये जेवढे पेपर देतात, जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसतात, अर्धे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. अर्धे जागाच तेवढ्या असतात अहो. मग तुम्ही विचार करा, भारतामध्ये जागा वाढवल्या पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की हे वसुली जी लहानपणीपासून सुरू राहते, नंतरही वसुली होत राहते, पण नंतर त्यांना काही मिळत नाही. आणि हा प्रश्न तुम्हीसुद्धा भाजप, काँग्रेस असं नका बघू, त्याच्या पलीकडे जाऊन बघा. राहुल गांधी यांची खासियत राहिलेली आहे. जेव्हा काँग्रेसचंही सरकार होतं, राहुल गांधी स्वतःच्याच सरकारच्या विरोधात गेलेले आहे. जमीन अधिग्रहण कायदा आला तेव्हा तुम्हाला माहिती असेल, स्वतःच्याच सरकारच्या विरोधात त्यांनी बैठक घेतली होती की नाही, हे याच्यातल्या या गोष्टी ज्या आहेत त्या बदलायला पाहिजे म्हणून. तर मला तरी आता इतक्या दिवसापासून जे भाषण ऐकत आलेली आहे, खरंच कळत गेलेलं आहे की जर आज कोणी बोलत असेल ना विद्यार्थ्यांसाठी, एक मॅच्युअर नेता, ते राहुल गांधी काल काय बोलले तुम्ही खरंच ऐकायला पाहिजे. शिवाय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लोकांनी दिला होता. आणि हे पण जे आहे ते, याच्या शेवटी राहुल गांधीचं म्हणणं हेच होतं की आपली ही शिक्षण व्यवस्था ही जी आहे ती सिलेक्शन सिस्टीम बनत नाही. म्हणजे बघा ना, ह्या 3,000पैकी किती लोकांना सिलेक्ट केलं? मुठभर. मग ते सिलेक्शन कशाचं झालं? ही तर रिजेक्शन सिस्टीम आहे की कोणाला रिजेक्ट केलं जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना रिजेक्ट केलं जाणार आहे. आता लोक म्हणतील की रेसमध्ये ते घोडा एकच जिंकत असतो. ते घोडे असतात, ते वणवण जंगलांनी हिंडले तरी त्यांचं पोट भरतं. आपण माणूस आहोत, आपल्याला राहायला, खायला, जगायला, घर हे सगळं लागतं. त्याच्यासाठी खर्च येतो, त्याच्यासाठी प्रत्येकाला जे आहे ते त्यांच्या टॅलेंटनुसार काम मिळालं पाहिजे. आणि तुम्ही बघा, UPSCमधनं ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, MPSCमधनं ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, थोड्या मार्कांनी राहिलं, खूप टॅलेंटेड लोक आहेत, ते प्रचंड टॅलेंटेड आहेत, फक्त काही मार्कांमुळे राहिलं. जागा जर जास्त असत्या तर त्यांचं सिलेक्शन झालं असतं. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघा की असं नाही होत की जागांची संख्या वाढली. जागांची संख्या वाढत नाही आहे. पॉप्युलेशन वाढते त्या प्रमाणामध्ये कलेक्टरच्या जागा वाढल्या पाहिजे, तहसीलदारांच्या जागा वाढल्या पाहिजे, असं व्हायला पाहिजे ना. शिक्षकांच्या जागा वाढल्या पाहिजे, तसं नाही होत आहे. सिलेक्ट केले जात नाही आहेत, रिजेक्ट केले जात आहे. हाच मुद्दा राहुल गांधी यांनी काल या सभेमध्ये सांगितला. प्रचंड प्रतिसाद होता आणि मलासुद्धा जे आहे ते हा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया पण सांगत जा, कारण तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा व्हिडिओ जास्त चालतो. आणि जे कोणी तुमच्याही ओळखीतले जे मुलं मुली विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा. या रिजेक्शन सिस्टीमला आपल्याला एकदा बदलवायचं आहे आणि म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी बोलत राहिलं पाहिजे. याच देशात राहायचं आहे ना आपल्याला, मग बोलत राहणं हाच उपाय आहे. नाहीतर बर्बाद झालेले आहेत काही काही देश. प्रगतीच्या मार्गावर होता अफगाणिस्तान, मॉडर्निटी आलेली होती. आता काय झालं आहे? धर्म डोक्यात गेल्यामुळे मागास झाला आहे, पूर्ण बंदिस्त आली, शिक्षणावर बंदी आणलेली आहे. अनेक देश बर्बाद झाले, पुढे गेलेले. कशामुळे? डोक्यात धर्म गेल्यामुळे, शिक्षणावर भर न दिल्यामुळे, टेक्नॉलॉजीवर भर न दिल्यामुळे. भारताचं असं होऊ नये हीच प्रार्थना. आज इथेच थांबते. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. धन्यवाद.